नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। आज मैदान होते वडूज फाटीवरती मैदान होते आणि या वडूज फाटीवरती मैदानामध्ये महाराष्ट्रातील तमाम टॉपचे जे नंदी आहेत त्यांच्या चिठ्ठ्या ज्या आहेत त्या निघालेल्या आहेत आणि त्या चिठ्ठ्या ज्या आहेत त्या कुठल्या गटात निघाले, कुठला बैल कुठल्या गटात पळणार आहे याच्याविषयी थोडीशी चर्चा करूया। आज या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील देव ज्याला म्हटलं जातं असा हा महाराष्ट्रातला एक टॉपचा नामांकित नंदी, 12 वेळा हिंद केसरी असलेला असा हा बकासूरची चिठ्ठी जी आहे ती आज निघालेली आहे। मी तुम्हाला कालच सांगितलेलं, बकासूर आज पळाला तर उद्या पळू शकत नाही, जर उद्या पळाला तर आज पळू शकत नाही। हे कन्फ्युजन लोकांच्या मनामध्ये आहे की मी रात्रीच सांगितलेलं बकासूर एखाद्या दिवस पळू शकतो, परंतु चिठ्ठी निघालेली आहे, खात्री म्हणू शकत नाही की पळेलच म्हणून। कदाचित बकासूरच्या जागेवर महाराजसुद्धा पळू शकतो बरं का, असं पण होऊ शकतं। पण असू द्या, पण तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की मी रात्री सांगितलेलं दादा सरकार यांच्यासुद्धा चिठ्ठी निघाली आहे। दादा सरकार यांचा सर्जासुद्धा आज पळताना एखाद्या वेळेस दिसू शकेल। तसेच आपल्याला दादा सरकार यांचा जो काय मला नावच आठवणं झालं आहे त्या नंदीचं, रोमन हा नंदी पळताना दिसू शकेल। रोमन किंवा सर्जा या दोघांच्यापैकी एक नंदी आपल्याला पळताना दिसू शकेल गट क्रमांक 8 मध्ये। तसेच आपल्याला या बैलगाडा शर्यत क्षेत्रात देवाची चिठ्ठी कुठल्या गटामध्ये, गटाचे क्रमांक 15 बघा तुम्ही। वडूज फाटीचं मैदान आहे, महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राची परंपरा। कोणाला जर खोटं वाटत असेल ना तर त्याने ती चिठ्ठी बघावी, तिथं जाऊन गट क्रमांक 15 मध्ये महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राची परंपरा या चॅनलवरती जावा। सुनील मोरे त्या ठिकाणी जे आहे ते चिठ्ठ्याचा लॉट जे आहे ते काढत होते, ते तुम्ही बघा जाऊन। कोणाला जर वाटत असेल की अफवा पसरतोय का हा, जरा जाऊन बघा तिथं। तसंच आपल्याला बकासूर 15 नंबर गटामध्ये पळताना दिसेल। भोपर्डीकरांचा लाडूसुद्धा एक टॉपचा नंदी आहे बरं का, तो सुद्धा आपल्याला गट क्रमांक 17 मध्ये पळताना दिसणार आहे। बघूया, एक टॉपचीच लढत म्हणावी लागेल मित्रांनो। आणि तसेच आज या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये ज्याला वेगाचा शेवट सर्जा म्हटलं जातं असा सर्जासुद्धा आज पळणार आहे। सर्जा आपल्याला पळताना दिसेल गट क्रमांक 39 मध्ये चिठ्ठी निघाली सर्जाची। जर कुणाला जर अगोदर माहीत असेल सर्जाची चिठ्ठी निघाली तर त्यांनी सुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये मला सांगू शकताय की नाही दादा सर्जाची चिठ्ठी, मी जरा गडबडीत लॉट्स घेतले जवळजवळ फास्ट पळत। तसेच आपल्याला वेगाचा शेवट सर्जाची गट क्रमांक 42 मध्ये सुद्धा चिठ्ठी निघालेली मित्रांनो बरं का, 42 मध्ये सुद्धा चिठ्ठी निघालेली आहे। आणि बघूया सर्जाचा पायरा कोण असू शकतो। सर्जाचा पायरा काय वाटतं कुणाला, मला तर वाटते सचिनच असेल। सचिनची सुद्धा चिठ्ठी आहे बरं का, सचिनची चिठ्ठी तुम्हाला सांगतो गट क्रमांक एकच मिनटं थांबा, सचिन शाहिद भाई, हां 52व्या गटामध्ये सचिनची चिठ्ठी आहे बघा। हिंद केसरी सचिन, शाहिदभाई मोरे नातेपुते यांच्या सचिन आणि सर्जा असू शकतील एखाद्या वेळेस, किंवा सचिन बकासूरसुद्धा असू शकतो, किंवा बघूया काय सांगू शकत नाही मित्रांनो। सचिनची सुद्धा चिठ्ठी 52व्या गटामध्ये निघाली आहे आणि तशीच आणखीन एक चिठ्ठी 67व्या गटामध्ये सुद्धा निघाली सचिनची, पण एवढ्या लांब काय पळताना दिसणार नाही आहे। आणि पुष्पराज जो मथुरसोबत जो पळाला होता पुष्पराज, त्याची 64 नंबर गटामध्ये चिठ्ठी आहे। किन्हीचा रायबा जो सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, किन्हीचा रायबा जो आहे तो गट क्रमांक 42 मध्ये म्हणजे सर्जाच्याच गटाची चिठ्ठी आहे, त्यांच्या दोघांच्यात फाईट होईल। 41व्या गटामध्ये सागर शेठ कटरे घाणंद यांच्या नावाने चिठ्ठी आहे मित्रांनो। त्यांचे गोकुळ बकासूरसोबत दिसण्याची शक्यता आहे बरं का, मला तर वाटतं गोकुळच असेल। तर तो नाही पळाला त्यांचा दुर्गा पळू शकतो, दुर्गा नाही पळाला तर बाब्याडॉन पळू शकतो, बाब्याडॉन नाही पळाला तर देवा तो नंदी ज्या बकासूरसोबत त्या दिवशी गटाला फॉल झाली गाडी होती, तो बाब्यासोबत पळाला बुलढाण्याच्या, असा हा देवा होता, त्यानं तिथं 1 नंबर केला होता अहिल्यानगर या ठिकाणी। आणि बकासूरसोबत त्याचा पायरा त्या दिवशी होता शिरवळ मैदानामध्ये, गाडी फॉल झालेली असू द्या। आणि तसेच 48व्या गटामध्ये एकच मिनटं थांबा, 48व्या गटामध्ये समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा यांच्यासुद्धा नावाने चिठ्ठी आहे बरं का मित्रांनो। तसेच 20 नंबर गटामध्ये सुद्धा आहे, मोठी लढत आहे। समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा यांचा सुद्धा नंदी एक दुशामधला आहे बरं का, तो सुद्धा बकासूरसोबत पळू शकतो। बघूया आता काय होतंय काय नाही, सगळ्यांना उत्सुकता पळणाला की कोण कुठल्या गटात पळतोय काय। हे जे लाईव्ह लॉट मी सांगितले त्या माझ्या किरण शिरतोडे ब्लॉग्स हा नवीन जुना चॅनल आहे, त्या ठिकाणी जावा की 1 ते 67 गट पळणार आहेत, कुठल्या गटात कुठल्या नंदी पळणार आहेत। 2 ते 3 चिठ्ठ्या राहिलेल्या, लाईव्ह अचानक बंद पडले, तिथनं पूर्ण काय समजलं नाही आहेत। 3 गट एक राहिलेलं म्हणजे 70 गट दिसले असते ते मैदानामध्ये, लाईव्ह का बंद पडलं हे काय समजलं नाही। त्याची PDF तुम्हाला मिळेल असेल, कुठल्या तरी ग्रुपला असेल, जाऊन बघा तुम्ही। दहीगावचा पाकऱ्या गट क्रमांक 18 मध्ये पळताना दिसणार आहे। एक बकासूरचा पायरा कोण असू शकतो आज जर पळाला तर, बकासूरचा पायरा मला वाटतं गोकुळ असू शकतो। जर गोकुळ नसेल तर समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटा यांचा दुसरा नंदी आहे तो सुद्धा असू शकतो, तो नसला तर कार्तिकसुद्धा असू शकतो विसापूरकरांचा, सांगू शकत नाही मित्रांनो। बकासूर पळेल असं काय सांगू शकत नाही, चिठ्ठी निघाली आहे। जर बकासूरच्या जागी महाराज जर पळाला तर यांचा पायरा असू शकतो, आणि जर
बकासूर आज नाही पळाला तर उद्या 100% पळेल आदतच्या मैदानामध्ये. बघा मग काय होते.